नमस्कार. कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिक मास विशेष प्रवचन मालिकेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास या निमित्ताने आपण हा पूर्ण महिना भगवान विष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्राचं चिंतन इथे करतो आहोत. मागल्या सत्रात आपण भगवंताची काही नावं ही इथे विचारात घेतली. मग त्या नावांमध्ये नारसिंह वपू, पुरुषोत्तम, सर्व, स्थाणू, ऋषिकेश अशा नावांचा विचार आपण केला. आज आपण पुढची काही नावं इथे पाहणार आहोत. मग या भगवंताच्या नावांमध्ये पुंडरीकाक्ष, वैद्य, जनार्दन, माधव, अनिरुद्ध अशी अनेक नावं येणार आहेत. चला तर मग प्रारंभ करूया आपल्या या 5व्या चिंतन सत्राला. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपियं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ओम पुंडरीकाक्षाय नमः. भगवंताच्या या नाममालेमध्ये अनेक वेळा आलेलं नाव म्हणजे हे पुंडरीकाक्ष. पुंडरीकाक्ष असं भगवंताला का म्हटलं गेलं असावं? अनेक कारणं यामागे आहेत. मात्र ती कारणं पाहण्यापूर्वी आपल्या मनात कदाचित एक प्रश्न विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करताना येत असेल की जर हे स्तोत्र सहस्रनामांचा समुच्चय आहे असं मानलं, जर ही सगळी नावं 1000 आहेत असा दावा स्तोत्राच्या प्रारंभी भीष्मानी किंवा व्यासानी केलेला असेल, तर मग एकच नाव अनेक वेळा ह्या स्तोत्रात का बरं त्याची पुनरावृत्ती, त्याची रिपिटिशन ही होतीये? उदाहरण द्यायचं झालं तर विष्णू किंवा प्राणद, पुंडरीकाक्ष, पद्मनाभ अशी काही नावं आहेत जी 1, 2 काही तर नावं 4 5 वेळा पुन्हा पुन्हा आलेली आहेत. प्रणव हेही त्यातलंच एक नाव आहे, 2 वेळा आलेलं. तर जर सहस्रनामाची गणना करायची असेल तर एकच नाव जर 2दा आलं तर ते बाद व्हायला पाहिजे. आपण व्यवहारी भूमिकेवरून जर त्याचा विचार करत असू, नगास नग हा वेगळा असला पाहिजे. एकच नग जर 2 वेळा मोजला गेला तर
हजाराची गणना पूर्ण होणार नाही, अशी आपली सामान्य धारणा असते. त्यामुळे अनेक जणांच्या मनात हा प्रश्न येतो की एकच नाव पुन्हा पुन्हा कसं आलं, किंवा अजून काही शंका अशा असतात की अन्य देवतांची नावही विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये येतात. उदाहरणार्थ शिव, शर्व, रुद्र, वरुण, वैश्रवण, इंद्र, महेंद्र, मघवन अशी नावं या स्तोत्रात आलेली आहेत. मग त्या अन्य देवांच्या नावांचा अंतर्भाव विष्णू सहस्रनामामध्ये कसा करावा? जर दुसऱ्याची नावं भगवान विष्णूंची म्हणून खपवली गेली तर तोही एक दोष मानायला हवा. तर्कदृष्ट्या हा एक दोष अनेक लोक मानतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भगवतपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये विष्णू सहस्रनाम विवृतीमध्ये दिलेली आहे. आचार्य हे स्पष्ट करतात, ज्यावेळी एकच नाव पुन्हा पुन्हा येतं तेव्हा त्याची दोन उत्तरं आहेत. असं का होतं? तर जरी एक शब्द अनेक वेळा वापरला गेला तरी स्थान परत्वे त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाणी हा शब्द उच्चारतो. आता ऱ्हस्व पाणी असेल तर त्या ऱ्हस्व पाणीचा अर्थ हात असा आहे, आणि दीर्घ पाणी या शब्दाचा अर्थ पानीय, जल असा आहे. म्हणजे उच्चार सारखा, ज्याला आपण होमोनिम्स असं म्हणतो, उच्चार सारखा पण ऱ्हस्व दीर्घ दृष्ट्या काहीतरी सूक्ष्म भेद आहे आणि अर्थही वेगळा आहे, असा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असा असतो की एक शब्दाचे अनेक अर्थ संभवू शकतात. म्हणजे त्यामध्ये वानगी दाखल सांगायचं झालं तर एक शब्द आहे पंकज. आता पंकज या शब्दाचा सामान्य अर्थ कमळ असा आपण केलेला आहे. याला आपण रूढार्थ असं म्हणतो. पण जेव्हा त्याचा यौगिक अर्थ आपण पाहू, पंके जायते इति पंकजः, पंक म्हणजे चिखल, चिखलामध्ये जन्म घेणार. मग आपण कमळ हे चिखलात जन्म घेतं म्हणून त्याला पंकज म्हणतो. पण चिखलात जन्म घेणारे अनेक जीवजंतू कमळा व्यतिरिक्तही असतात. मग अगदी बेडूक असेल, काही विशिष्ट प्रकारचे मासे असतील, डास किंवा तत्सम रक्त शोषून जगणारे जसं जळवा, जलौका म्हणतात, असे अनेक जीवजंतू त्या चिखलातच जन्म घेतात. मात्र त्यांना कोणी पंकज म्हणून ओळखत नाही. पण जर पंकज या शब्दाचा आपण विग्रह केला, तो समास उलगडून पाहिला, तर इतके वेगवेगळे अर्थ त्या एका शब्दातून व्यक्त होत असतात. त्यामुळे कितीही वेळा एक शब्द आला तरी त्याचे वेगवेगळे समास विग्रह करून अर्थ काढता येतात. यामुळे कितीही वेळा तो शब्द येत असेल तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थी तो आल्यामुळे त्याची गणना वेगळी करायला लागेल. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर राम, पुढे आपल्याला नाम येणार आहे. तर राम जर 4 वेळा आला महाभारतातच, कृष्ण हा शब्द 3 वेगवेगळ्या लोकांना वापरलेला आहे. कृष्ण द्वैपायन वेदव्यास, कृष्ण म्हणजे साक्षात भगवान देवकी नंदन कृष्ण, आणि अर्जुनालाही कृष्ण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नाव किंवा शब्द जरी एक असला तरी कोणत्या अर्थी तो प्रयुक्त होतोय त्यानुसार त्याचं वेगवेगळं अवस्थान हे स्वीकारावं लागतं. त्यामुळे एक नाव कितीही वेळा जरी येत असलं तरी अर्थ वेगळा आहे, त्याचं स्थान वेगळं आहे, हे लक्षात घेऊन त्याची स्वतंत्र गणना या सहस्रनामात केलेली आहे. मग राहिला प्रश्न दुसऱ्या देवांची नावं विष्णू सहस्रनामात घेण्याचा. त्या सगळ्या नावांचा प्रत्यक्ष घेतलेला अर्थ जरी ती देवता असेल, उदाहरणार्थ वैश्रवण, विश्रव्याचा पुत्र कुबेर, तरीही या कुबेर नावाच्या देवतेच्या मागे जी शक्ती, जी सत्ता काम करते, ती सत्ता या विष्णू परमात्म्याची आहे. त्यामुळे
तो शब्द पदवाचक, सत्तावाचक मानून त्या पदाचा व्यवहार, त्या पदाचा प्रयोग परमात्मा विष्णू या अर्थी करता येईल. किंवा दुसरं, त्या शब्दाचा जर आपण यौगिक अर्थ काढला, उदाहरण द्यायचं झालं तर इंद्र हा शब्द आहे. इंद्र म्हणजे आपण देवांचा राजा इंद्र असं पटकन मानून टाकू, पण इदम द्रावयती इति इंद्र हा, अशी त्याची फोड ऐतरेय उपनिषदात केलेली. इदंद्र म्हणजे इंद्र, परोक्ष प्रिया वै देवा, अप्रत्यक्षपणे स्तुती केलेली, नावं दिलेली देवांना आवडतात. त्यामुळे इंद्र हा शब्द व्युत्पन्न झालाय. मूळ शब्द इदंद्र आहे. मग इदंद्र म्हणजे हे सगळं विश्व ज्याच्यामुळे द्रवीभूत होतं. आजच्या अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्ये लिक्विडिटी, प्रवाही, विश्व प्रवाही ज्याच्यामुळे होतं तो इंद्र आहे. या विश्वामधला जो परमरस आहे, एक रस आहे, तो विष्णू परमात्मा आहे. त्यामुळे इंद्र हा शब्द त्या विष्णू परमात्म्यालाही या यौगिक दृष्टीने, यौगिक अर्थाच्या दृष्टीने लागू पडतो. त्यामुळे अन्य देवांची नावं जरी विष्णू सहस्रनामात येत असली तरी ती यौगिक अर्थी किंवा त्या देवतेच्या मागे जी परमसत्ता सक्रिय आहे त्या सत्तार्थी आपल्याला घेता येतात ती नावं. त्यामुळे त्यांची गणना विष्णू सहस्रनामात स्वतंत्र नाम म्हणून करायला हरकत नाही, असं उत्तर आद्य शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात दिलेलं आहे. तर तसं हे पुंडरीकाक्ष नाव, ओम पुंडरीकाक्षाय नमः असा नामोच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ज्याचे अक्ष, ज्याचे डोळे हे कमळाप्रमाणे आहेत, असा तो कमलनयन प्रभू डोळ्यासमोर येतो. आता पुंडरीकाक्ष, पुंडरीक हा शब्द कमलवाचक आहे. कमळाला पुंडरीक म्हटलंय. आणि त्या कमळाच्या गाभ्याप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत, कमळाचा गाभा म्हणजे अतिशय तेजस्वी, तजेलदार असा असतो. म्हणजे तो तजेलदार हा त्या कमळाच्या गाभ्याचा जो गुणधर्म आहे तो ज्याच्या नेत्रात अक्षांमध्ये दिसतोय तो पुंडरीकाक्ष आहे. आता पुन्हा पुंडरीक याचा अर्थ आपण कमळ असा घेत असू तर कमळाच्या पाकळीच्या आकाराप्रमाणे ज्याच्या नेत्रांचा आकार आहे. डोळ्याचेही वेगवेगळे आकार असतात. काहींचा डोळे मोठे गोल असतात, काहींचे असे लंब वर्तुळाकार असतात, काहींचे बेडकासारखे बाहेर आलेले असतात. हे सगळे शरीरशास्त्राच्या, शरीर रचनेच्या दृष्टीने, म्हणजे ज्याला आपण ॲनाटॉमी म्हणतो, त्या दृष्टीने याची वैविध्य आपल्याला दिसतात. मात्र त्यातलं जे सर्वोत्तम लक्षण सांगितलेलं आहे पुराणांमध्ये, स्त्री आणि पुरुषांची उत्तम अशी 32 अंगलक्षणं सांगितलेली आहेत, शरीर लक्षणं सांगितलेली आहेत. आणि जे लोकोत्तर पुरुष असतात, जे लोकानुग्रहासाठीच किंबहुना या भूतलावर अवतरतात, त्या लोकोत्तर पुरुषांच्या ठाई त्यांच्या शरीरावर ही 32 लक्षणं दिसतात. तर अशा 32 लक्षणांपैकी एक लक्षण आहे कमळाच्या दलाप्रमाणे त्याचे नेत्र आहेत, म्हणून तो पुंडरीकाक्ष आहे. आकार त्या नेत्रांचा कमळाच्या पाकळीप्रमाणे, दलाप्रमाणे. अजून एक त्यामधला ध्वन्यर्थ असा की पुंडरीक म्हणजे कमळ. कमळाचा गुणधर्म काय तर चिखलात असूनही, पाण्यात असूनही जे पाणी आणि चिखलाने अस्पृष्ट राहतं, लिप्त होत नाही, असं ते कमळ आहे. म्हणजे सदोषामध्ये असूनही जे दुष्ट होत नाही, दोषयुक्त होत नाही, गढूळ होत नाही, ते कमळ, ते पुंडरीक. त्या पुंडरीक म्हणजे कमळाप्रमाणे ज्याचे अक्ष आहेत, म्हणजे काय, ज्याची दृष्टी, ज्याचा दृष्टिकोन, ज्याचं पाहणं हे बाह्य जगातल्या दोषांमुळे दूषित होत नाही. म्हणजे ज्याची दृष्टी ही सदैव निर्मळ असते, त्या कमळासारखी अलिप्त असते, निर्लेप असते, ती कधीही दोषयुक्त, दोषैक अशी होत नाही. आपली दृष्टी ही सतत दुसऱ्यांचे दोष पाहत असते. यावरून मराठीतली म्हण आपल्याला आठवली असेल,
आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. कुसळ म्हणजे अगदी एवढंच तुकडा, कचराचा, केराचा तुकडा, तृणाचाही अगदी छोटासा भाग, कसपट आपण म्हणतो, त्याला कुसळ म्हणायचं. मग ते कुसळ दुसऱ्याच्या डोळ्यात गेलेलं आपल्याला बरोबर दिसतं. दुसऱ्याचा एवढासा दोष असेल तरी आपल्याला तो किती मोठा आहे हे दिसतं. पण हे करत असताना स्वतः ठाई केवढा दोष आहे ते आपण जाणून बुजून दृष्टी आड करतो. म्हणजे काय, आपली दृष्टी ही दोषैक झालेली आहे, दोषात्म झालेली आहे. आपल्या ठाई असणारे दोष त्या दृष्टीमध्ये संक्रांत झाले, त्यामुळे ते दोष आपल्याला जगाठाई दिसत आहेत. म्हणजे होतं काय, एखादी व्यक्ती हलवायाच्या दुकानात जाते, म्हणते मिठाई दाखवा. तो हलवाई हातात मिठाईचा तुकडा आणून ठेवतो. व्यक्ती पाहते, म्हणते नाही, या मिठाईला काहीतरी घाण लागली, दुसरी दाखवा. हलवाई दुसरा मिठाईचा तुकडा हातात ठेवतो. तो म्हणतो नाही नाही, ही पण खराब आहे, हिला पण घाण लागली, दुसरी दाखवा. असं करता करता 4-5 वेगवेगळ्या मिठायांचे तुकडे हा हलवाई देत चाललाय आणि हा प्रत्येक त्या मिठाईच्या तुकड्यामध्ये दोष काढत चाललाय. शेवटी हलवाई वैतागतो, म्हणतो जरा तुमचा चष्मा बघू. आणि तो चष्मा जेव्हा काढून तुम्हाला दाखवतो तेव्हा तुमच्या त्या चष्म्यालाच मेलेली माशी चिकटलेली असते. म्हणजे दोष तुमच्या दृष्टीशी असतो. तुमच्या दृष्टीवर ते मायेचं, मोहाचं पडळ पडलेलं असतं. त्यामुळे सगळं जग दूषित दिसतं. कावीळ झाल्यावर जग पिवळं दिसतं. मुळात हा परमात्मा निर्दोष आहे. त्याचं नावच एक निरंजन असं त्या परमात्म्याचं नाव आहे. नाथ संप्रदायामध्ये त्याला निरंजन हेच संबोधन आहे. अलख निरंजन, तो अलक्ष आहे, तो निरंजन आहे. तर असा दोषरहित स्वतः असल्यामुळे त्या परमात्म्याला जगात दोष दिसणंच शक्य नाही. ही एक गोष्ट. आणि दुसरी, दुसऱ्यातलं भलं तो ते कायम पाहतो. महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण संबोधित करतायत, बाकी सगळं जग त्याला दुर्योधन म्हणतंय. पण महाभारतामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की ज्या दुर्योधनाला दुर्योधन न म्हणता सुयोधन म्हणतायत. बघा, प्रचलित नाव दुर्योधन आहे, सगळे त्याला हाक मारताना दुर्योधन म्हणतायत. पण भीष्म आणि कृष्ण ह्या 2च व्यक्ती अशा आहेत ज्या वारंवार त्याला सुयोधन सुयोधन म्हणतायत. आपण जसं पाहतो तसं जग दिसतंय. भगवान श्रीकृष्ण त्याला सुयोधन हाक मारतायत का, तर ते पुंडरीकाक्ष आहेत म्हणून. तुम्हाला वाटेल पुंडरीकाक्षाचा आणि या हाक मारण्याचा संबंध काय. त्यांची दृष्टी, त्यांचे नेत्र हे दोष पाहतच नाहीयेत. ते दुसऱ्यातलं चांगलं काय आहे, उत्तम काय आहे ते पाहतायत. त्यामुळे ते पुंडरीकाक्ष आहेत. पुंडरीक कमळ जसं निर्लेप निर्दोष असतं, त्या निर्लेप निर्दोष अशा कमळाप्रमाणे ज्यांचे नेत्र म्हणजे ज्यांची दृष्टी आहे, असे ते पुंडरीकाक्ष आहेत. या पुंडरीकाक्ष नावावरून ऐतिहासिक काळातली एक घटना इथे उद्धृत करायचा मोह आवरता येत नाही. मध्ययुगामध्ये जे वेदांत दर्शनाचे आचार्य या भारतभूमीवर अवतरले, त्याच्यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे रामानुजाचार्य, ज्यांनी वेदांत दर्शनातला विशिष्टाद्वैत वेदांत या वेदांत संप्रदायाचं विशेष प्रवर्तन केलं. या रामानुजाचार्यांच्या पूर्वायुष्यामधली ही घटना आहे. रामानुजाचार्य जेव्हा गुरुकुलामध्ये शिकत होते, ते यादव प्रकाश नावाच्या अद्वैत वेदांताच्या आचार्यांकडे उपनिषद भाष्यांचं अध्ययन करत होते. त्या काळी उपनिषद भाष्य अर्थात भगवतपाद आद्य शंकराचार्यांची उपनिषद भाष्य प्रचलित होती. त्यामुळे हे यादव प्रकाश नावाचे आचार्य रामानुजांचं पूर्वायुष्यातलं नाव हे श्रीनिवास हे होतं. त्यांना या छांदोग्योपनिषद भाष्याचा पाठ हे देत होते.
छांदोग्याच्या पहिल्या अध्यायामधल्या एका खंडामध्ये 1:6-7 असा आकडा शोधायला हरकत नाही. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी छांदोग्यामधल्या 1:6-7 म्हणजे पहिला अध्याय, त्यातला 6वा खंड, त्यातला 7वा मंत्र तो काढून बघायला हरकत नाही. त्यामध्ये एक मंत्र आलेला आहे. तो मंत्र हिरण्मय पुरुष किंवा ज्याला विश्वात्मा, सूर्यमंडलांतरवर्ती पुरुष म्हटलेला आहे, त्या हिरण्मय पुरुषाचं रूप वर्णन मंत्रामध्ये केलेलं आहे. ते वर्णन करताना असं म्हटलंय की तस्य तथा कप्यासम पुंडरीकमेव मक्षिणी. काही ठिकाणी पुंडरीकम इव अक्षिणी असाही पाठ आहे. तस्य म्हणजे त्या परमात्म्याची किंवा हिरण्मय पुरुषाची नेत्रकमल कशी आहे, तर तस्य तथा कप्यासम पुंडरीकम इव. कप्यासम पुंडरीकम असा शब्द ते वापरतात. आता शांकर भाष्यामध्ये जो प्रचलित पाठ आहे त्यामध्ये कप्यास या शब्दाचा अर्थ कपी म्हणजे वानर, त्याचा आस म्हणजे पार्श्वभाग. वानराच्या पार्श्वभागासारखी त्याची डोळ्याची ठेवण आहे किंवा त्याच्या डोळ्याचा वर्ण हा वानराच्या पार्श्वभागासारखा आहे, म्हणजे थोडक्यात लाल आहे. आपल्याला म्हण कदाचित माहिती असेल, अश्लील अशी मानली जाते, पण तरीही संदर्भ म्हणून फक्त उद्धृत करतो. माकड म्हणतं, वानर म्हणतं माझीच लाल. तो वानराच्या पार्श्वभागाचा जो वर्ण आहे लालसर, त्या वर्णासारखे ज्याचे नेत्र आहेत, अक्ष आहेत. कप्यासम पुंडरीकम इव अक्षिणी. अक्षिणी, अक्षिण, अक्ष, अक्षण असा शब्द आहे, त्याचं द्विवचन, 2 डोळे. मग ते कसे आहेत, तर पुंडरीकम इव किंवा कप्यासम इव. कप्यासम म्हणजे वानराचा पार्श्वभाग त्याच्यासारखं लाल किंवा कमळासारखं लाल. हे नेत्रकमल, नेत्रकमल हा शब्द नंतर रूढ आपण केला, पण नेत्र हे कमळासारखे किंवा त्या वानराच्या पार्श्वभागासारखे लाल आहेत हे ऐकल्यावर रामानुजांना धक्का बसला. रामानुज म्हणाले, हा काय अधर्म भाष्यामध्ये मांडलेला आहे. ही हीनोपमा आहे. ही हीनोपमा साक्षात श्रुती परमात्म्याच्या नेत्राला देऊच शकत नाही. हीनोपमा म्हणजे जे उपमेय आहे, ज्याला उपमा द्यायचे त्याला त्याच्यापेक्षा हीन दर्जाच्या वस्तूची उपमा जेव्हा दिली जाते, उपमान केलं जातं, ते हीन असेल, निकृष्ट प्रतीचं असेल तर ती हीनोपमा म्हणून साहित्यशास्त्रात सांगितली. मग अशी हीनोपमा साक्षात ही श्रुती माऊली परमात्म्याच्या बाबतीत देऊच कशी शकते असा प्रश्न रामानुजांनी भर वर्गात विचारला. तेव्हा त्यांच्या आचार्यांनी त्यांना सांगितलं, जर तुला एवढंच शांकर भाष्य चुकीचं वाटत असेल, पटत नसेल, तर योग्य अर्थ करून दाखव असं आव्हान भर वर्गात दिलं. तेव्हा या लहान या रामानुजांनी कप्यासम या शब्दाचे वेगवेगळ्या व्युत्पत्ती करून, कपी आपण कालच पाहिलं, वृषाकपीही, वृषाकपी हा शब्द हे भगवंताचं नाव, त्यामध्ये कपी हा एक शब्द पद आलेलं होतं. कपी याचा अर्थ कम पिबती इति कपिही. क म्हणजे पाणी, ते प्राशन करणारा. आता या विश्वातलं जे जल आहे, आपतत्व आहे, त्याचं आपल्या किरणांनी प्राशन करणारा, किंबहुना एखाद्या वानराप्रमाणे या आकाशाच्या वृक्षावर आरोहण करणारा असा कोण, तर तो भगवान सूर्य. आणि त्या सूर्याच्या विकासाबरोबर जे विकसित होत जातं असं पुंडरीक. म्हणजे कप्यासम या पदाचा अर्थ सूर्य विकासी. सूर्याच्या विकासाबरोबर, सूर्याच्या दिनगती बरोबर जे फुलत जातं, विकसित होत जातं, ते कमळ, ते पुंडरीक.
आणि असे ज्याचे नेत्र अक्ष आहेत तो पुंडरीकाक्ष, अशी व्युत्पत्ती रामानुजांनी लावून दाखवली. तर पुंडरीकाक्षम असं हे नाव पण त्या विष्णू परमात्म्याचं आपल्याला या स्तोत्रात आढळतं. 111व्या क्रमांकाचं हे नाव आहे, पुंडरीकाक्षाय नमः. पुढचा नाममंत्र आहे 126व्या क्रमांकाचा मंत्र, ओम जनार्दनाय नमः. जनार्दन हे नाव आपण जर देवपूजा किंवा संध्यावंदन करत असू तर त्याच्या प्रारंभी जी 24 नावं उच्चारली जातात आचमनाच्या वेळी, याही नामांमध्ये जनार्दनाय नमः असा या नावाचा उल्लेख, अंतर्भाव आपल्याला झालेला दिसेल. जनार्दन म्हणजे नेमकं काय, अर्थ समजून घेऊया. जन म्हणजे लोक. हे जे लोक आहेत, 2 पद जन अधिक अर्दन अशी या नावात सामावलेली आहेत. आता अर्ध म्हणजे काय, अर्दन म्हणजे काय? संस्कृत धातुपाठाचा जर विचार केला तर धातुपाठाच्या अनुसार या अर्ध धातूचे 3 अर्थ केलेले आहेत. याचना, गती, यातना दिशु अर्ध. म्हणजे अर्ध हा धातू याचना, यातना किंवा गती म्हणजे ज्याला नाश किंवा वध असंही म्हणता येईल, अशा अर्थी तो वापरलेला आहे. आता जनांचा अर्दन म्हणजे जनांची पीडा असा अर्थ जर केला तर आपली पीडा, आपली आर्तता, आरती, ही आरती म्हणजे मराठीतला आरती असा शब्द नाही, तर संस्कृत मधला आरती असा शब्द, संकट, दुःख हे दूर करण्यासाठी जन म्हणजे हे लोक ज्याला साकडं घालतात तो जनार्दन आहे. किंवा आचार्य म्हणतात अर्दयती, नाशयती. कान कोणाकोणाला मारतो तर दुर्जनान अर्दयती इति जनार्दनः. जे दुष्ट, दुष्प्रवृत्त, दुष्कर्मी लोक आहेत, त्या दुष्कर्मी, दुष्कृत्य करणाऱ्या अधर्मी अशा जनांना जो अर्ध म्हणजे नाश करतो, त्यांना पीडा देतो, यातना देतो, म्हणजे जो अधर्माचरण करणारा आहे त्यांना जो पीडा देणारा, त्यांचा नाश करणारा आहे तो जनार्दन आहे. आपल्याला पुराण इतिहासातली अशी अनेक उदाहरणं इथे आठवता येतील. मग हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू असेल, रावण कुंभकर्ण असतील, नाहीतर मग शिशुपाल, कंस, दंतवक्र असे अनेक हे पापाचरणी जीव असतील. यांना पीडा दिली, यांचा वध या परमात्म्याने केला, त्यामुळे तो जनार्दन या नावाने प्रसिद्ध झाला. किंवा अर्दन हा याचना याही अर्थी आलेला शब्द आहे. हे लोक, हा जनसमाज ज्याच्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची किंवा अभ्युदय आणि निश्रेयस यांची प्रार्थना घेऊन, अर्ज घेऊन जातात की आता आमच्या या इच्छा पूर्ण करा. आता गंमत अशी आहे, या विश्वामध्ये दाता एकमेव परमात्मा आहे. समर्थ म्हणतात, दाता एक रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण. देणारा एकमेव राम आहे. दुसरं या जगात दाता कोणी असूच शकत नाही. आपल्याला जे वाटतंय कोणी दाता आहे, आपल्याला आपल्या मागे सपोर्ट करणारा आहे, तर ते एक माध्यम आहे. त्या परमात्म्याच्या हातासमोर परमात्म्याने घेतलेलं आवरण आहे. त्या रूपामधून, त्या माध्यमातून परमात्मा देतोय तुम्हाला. ही पृथ्वी तुम्हाला अन्न देते, पण देणारी पृथ्वी नाहीये, देणारा परमात्मा आहे. त्या पृथ्वीच्या ठाई ती बीज अंकुरित करणारा परमात्मा आहे, त्यामुळे देणारा परमात्मा आहे. आपण पाहत होतो की दाता एक रघुनंदन, देणारा कोण असेल, इच्छा पुरवणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. आम्हाला कोणाकडे मागायचंय
याचा विवेक जमत नाही. अगदी वाईट ग्राम्य भाषेत सांगायचं झालं, याची अक्कल आम्हाला नाही. कोणासमोर आपल्याला मागायला हवं? गंमत अशी असते की परमात्मा समोर असताना आपण दुसऱ्या समोर तोंड वेंगाळतो. कवी म्हणतात, तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचून इतराते दिन मुख पसरोनी काय मागावे. हा भाव साधकाचा असला पाहिजे. मागायचंय त्या येऱ्या गबाळ्याकडे मागायचं नाहीये, लुंग्या सुंग्याकडे मागायचं नाहीये. मागायचं तर साक्षात परमात्म्याकडे मागा. आम्ही या जगामध्ये जे भिकारी म्हणून फिरतायत त्या भिकाऱ्यांकडे भीक मागायला जातो. एकादशीच्या घरी शिवरात्र जाते. त्यामुळे ते म्हणतात ना की एकाला नेसायला धड वस्त्र नव्हतं आणि एवढ्यात दुसरी व्यक्ती त्याच्याकडे वस्त्र मागायला आली. मग त्याने आपल्याच वस्त्रातलं अर्ध त्याला दिलं आणि दोघंही त्या थंडीने काकडून मेली. तशी आपल्या सगळ्या याचकांची गत आहे. आम्ही मागतोय कोणाकडे? आम्ही अर्दन याचना करतोय कोणाची? तर आमच्या बॉसची करतोय. आपला ऑफिसमधला बॉस असेल, एखादा श्रीमंत माणूस असेल तर त्याच्या समोर आम्ही झटतोय. आम्ही मंदिरात गेलो असू आणि कोणी बड्या खाशा श्रीमंताची स्वारी दर्शनाला आली, आमचं लक्ष त्या मंदिरातल्या देवाकडे न जाता हा काय करतोय, ती सेलिब्रिटी आलेली व्यक्ती कसा नमस्कार करते, काय करते याच्याकडे लागते. कुठे आम्हाला सेल्फी त्याच्याबरोबर काढायला मिळतोय का? कुठे त्याच्या ओळखीचा वापर करून काही नवीन अर्थार्जनाचं माध्यम मिळवता येतंय का? ही आस आम्हाला लागते. आम्हाला हे पटत नाही की साक्षात कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी यांचा दाता असणारा परमात्मा समोर आहे. पण तो असताना आमची आस, आमची दुराशा ही लौकिक वस्तूंमध्ये नाहीतर या लौकिक दात्यांमध्ये अडकून राहते. मागायचं असेल तर साक्षात त्या परमात्म्याकडे मागा. संस्कृत सुभाषितकारांनी इथे चातकाचा दृष्टांत, चातकाचा आदर्श सांगितलेला आहे. जसा चातक पक्षी त्याला तहान लागली की कुठल्या पाणवठ्याकडे जाऊन पाणी मागत नाही. कुठल्या पाणवठ्यावर जाऊन अरे बाबा मला पाणी दे, समुद्राकडे जात नाही, नदीकडे जात नाही, सरोवराकडे जात नाही. तो एकतर तहानलेला असताना मरून जाईल, नाहीतर मागायचं झालं तर साक्षात मेघांचा राजा, मेघवाहन इंद्र, त्या इंद्राकडे याचना करेल. तशी आपली मनस्थिती झाली पाहिजे. मागायचंय तर एका परमात्म्याकडे, नाहीतर जे असेल त्याच ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. ते समाधान राखून आपला व्यवहार, आपला संसार चालवायचा. हे जमत नाही म्हणून आम्ही आर्त होतो. कोणाकडे मागायचंय हा विवेक सुचत नाही म्हणून आम्हाला दुःख प्राप्त होतं. म्हणून आमच्या इच्छा, आकांक्षा, वासना, आशा या निराशेकडे झुकायला लागतात. आज बहुतांश लोकांना डिप्रेशनची भीती सतावते. डिप्रेशन कशामुळे येतं? नैराश्यामुळे. नैराश्य कशामुळे येतं? आशा कशाची करायची आणि कोणासमोर करायची, कोणापासून करायची याचं भान राहिलं नाही म्हणून हे नैराश्य आपल्याला भेडसावतंय. आशा करायची असेल तर त्या परमात्म्याच्या दाराशी जाऊन त्याची आशा करावी. तर असा जनार्दन म्हणजे जन, लोक आपल्या इच्छा, आकांक्षा, अगदी ती मोक्षाची असो वा व्यावहारिक असो, ती पूर्ण करण्यासाठी ज्याच्याकडे याचना करतात तो जनार्दन आहे. किंवा जो दुर्जनांचं अर्दन नाश करतो, त्यांना यातना देतो, पीडा देतो. आता यातना, पीडा याचा अर्थ लगेच तापलेल्या तेलाच्या कढईत तळतो असा घ्यायची गरज नाही. त्या दुष्प्रवृत्त लोकांच्या मनात जी भीती उत्पन्न होते, ती भीती ही त्यांची पीडा आहे, ही त्यांची यातना आहे.
अधर्माचरण करत असताना मनामध्ये जी भीती उत्पन्न होतीये ती भीती त्या परमात्म्याची भीती आहे, म्हणून तो दुर्जनार्दन आहे. म्हणून नारायणांचं, विष्णूंचं एक नाव वृजिनार्दन असं पण आहे. वृजिन म्हणजे पाप, दुष्कर्म. त्या दुष्कर्माचं अर्दन, नाश जो करतो तो नाश याही अर्थी अर्दन शब्द आहे, दूर करणारा, नष्ट करणारा. म्हणून तो दुर्जनार्दन अशा अर्थी जनार्दन शब्द इथे पाहतात आचार्य. अजून एक अर्थ या जनार्दनाचा काढता येतो. कसा? तर अर्दन म्हणजे पीडा. तर अक्षरशः आपण सगळे जन मिळून त्या देवाला पीडत असतो. जनैही अर्दितः जनार्दनः. लोक सतत त्याच्या दारावर मागण्या घेऊन बसलेले असतात. गंमत काय आहे? आम्ही सतत आमच्या भिक्षेच्या जोळ्या घेऊन त्याच्या दरवाजावर जातो आणि त्याला अक्षरशः पिडतो, अक्षरशः त्रास देतो. समर्थ रामदास स्वामी महाराज आपल्याला एका करुणाष्टकामध्ये आळवताना सांगतायत. 5वं करुणाष्टक आहे. नसे भक्तीना ज्ञानना ध्यान काही. या करुणाष्टकामध्ये समर्थ एका ठिकाणी म्हणतात, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे निहे सर्व काया निवाली. खरा भक्त, खरा साधक असतो तो समर्थांसारखा आपल्या मनाशी विचार करतो. म्हणतो, अरे आम्ही दिवस रात्र त्या देवासमोर जाऊन रडतोय, सतत मागतोय, हे दे ते दे, पण माझ्यासाठी किती क्षीण त्या परमात्म्याला होतोय, तो माझ्यासाठी किती राबतोय. मी माझ्या प्रार्थनांनी, माझ्या रडगाण्यानी किती बरं त्याला त्रास देतोय. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट त्या परमात्म्यावर टाकतो ना, खरा भक्त असेल तो असं करणार नाही. तो म्हणेल, माझ्या कर्मात असेल, माझ्या प्रारब्धात असेल तर येईल, नाही तर नाही येणार. मी ते व्हावं यासाठी परमात्म्याला शीण घालणार नाही, त्याला साकडं घालणार नाही. आणि या उलट आपण काय करतो? काही कमी जास्त झालं की पहिली आठवण, पहिली शिवी हसडतो ती देवाच्या नावाने. अरे मी देवाची पूजा करतो तरी माझ्या आयुष्यात असं का व्हावं? आयुष्यात आपण अन्य अनेक गोष्टी नको त्या करत असतो, पण काही मनाविरुद्ध झालं तर त्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगाचा संबंध आपण कुठे चुकलो यापेक्षा आपण देवाचं काय करतो त्याच्याशी अधिक लावतात. मी आज सकाळी पूजा केली तरी माझ्या आयुष्यात असं का झालं? म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आम्हाला देव पण हवा असतो. कशासाठी? गुरु संत हवे असतात. कशासाठी? आमच्या संसारातल्या अडीनडी भागवण्यासाठी आम्हाला देव हवा असतो. म्हणून तो जनैही अर्दितः जनार्दन आहे. लोक ज्याला अर्दित करतात, लोक ज्याला पिडतायत, सतत आपल्या मागण्या घेऊन ज्याच्या डोक्याला दुखणं आणतायत, डोकेदुखी करतायत. एक लोककथा सांगितली जाते. झालं असं, महाभारत युद्धानंतर अर्जुनाला गर्व झाला की एवढ्या युद्धामध्ये माझ्यासारखा पराक्रम मीच गाजवला. आणि भक्ताच्या मनात असा भाव आला की भगवंताला तो पहिला कळतो आणि त्या अहम भावनेतून भक्त सुटावा यासाठी स्वतः परमात्मा, स्वतः भगवंत प्रयत्न करतो. भगवंताने लीला अशी घडवली, एकदा अर्जुनाला म्हणाले, चल बाबा आपण वनविहाराला बाहेर पडूया. आता वनविहाराला बाहेर पडले हे दोघं, घोर अरण्यामध्ये प्रविष्ट झाले. रथ घेतलाय, स्वतः भगवंत रथ हाकतायत आणि असं होता 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 तो रथ एका गुहेच्या तोंडाशी आणून भगवंतांनी थांबवला. म्हणाले, चल गुहा मोठी दिसते, काय आहे आत बघूया. आणि भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघंही त्या गुहेत प्रविष्ट झाले. समोर पाहतात तो एक मोठा महात्मा
तेजपुंज असा तापस ध्यानस्थ मुद्रेत बसला होता. सर्वसंग परित्याग केलेला हा तापस तिथे दिसतोय. मात्र त्या तापसाच्या समोर एक लखलखीत तलवारीचं पात ठेवलेलं आहे आणि त्या पात्यासमोरच 5 दर्भाची दर्भाची टोक, कुश असं ज्याला म्हटलं जातं, ती ठेवलेली आहेत, मांडलेली आहेत. आता हे दृश्य पाहून अर्जुनाची जिज्ञासा चाळवली, चुळबुळ सुरू झाली. अर्जुन कृष्णाला विचारतोय, अरे एवढा मोठा तपस्वी दिसतोय, सर्वसंग परित्याग करून आलाय, अंगावर तर एका लंगोटी पलीकडे, मेखले पलीकडे दुसरं काही दिसत नाही, पण समोर तर धारदार तलवार ठेवली आहे आणि ही पुन्हा 5 दर्भाग्र मांडून ठेवली आहेत. कशासाठी असतील? काय असेल हा सगळा खेळ? भगवान कृष्ण म्हणाले, अरे त्यालाच का विचारीनास? आणि असं म्हणतायत तोच त्या तापसाने आपले डोळे उघडले. अतिशय देदीप्यमान अशी त्याची मुद्रा होती. डोळ्यामध्ये सूर्याचं तेज सामावलेलं होतं. कृष्ण आणि अर्जुनानी दोघांनीही त्या तपस्वी मनुष्याला नमस्कार केला, हात जोडले, म्हणाले, महाराज आपण कधीपासून हे तप करताय? कशासाठी तप करताय? तो तापस प्रसन्न मुद्रेने म्हणाला, तुम्ही दोघे सत्कुलातले असे कोणी वाटता, तुम्ही तेजस्वी दिसता, त्यामुळे तुम्हाला माझं दर्शन होऊ शकलं. नाहीतर माझ्या सिद्धीचं सामर्थ्य असं आहे, सामान्य व्यक्तीला माझं दर्शनही होत नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. मी भगवंताची भेट व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, यासाठी कृतयुगापासून तप करत बसलेलो आहे. अरे बापरे, म्हणाले, कृतयुगापासून आज द्वापर युगाचा शेवटचा चरण सुरू झालाय आणि एवढं दीर्घकालीन तप आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी करताय म्हणताय, पण अजून भगवंत आपल्याला भेटला नाही. अर्जुन आणि कृष्णामध्ये हळूच नेत्रसंकेत सुरू आहेत. कृष्ण म्हणतात, सांगू नकोस. अर्जुनाला माहिती आहे साक्षात परमात्मा आपल्या बरोबर आहे, पण कृष्ण दटावतायत, सांगू नकोस. अर्जुन विचारतोय, एवढे वर्ष तप करून तुम्हाला परमात्मा का भेटला नाही? ते म्हणाले, त्याचंही कारण माझ्याच विचारात आहे. कारण माझ्या मनामध्ये एक प्रतिशोध घेण्याची भावना आहे. अर्जुन म्हणाला, आपण एवढं तप केलं तरी कोणाचा प्रतिशोध आपल्याला घ्यावासा वाटतो? हा क्रोध आपल्याला कोणासाठी आलेला आहे? तो तापस म्हणाला, हे खड्ग त्या 5 लोकांसाठी मी ठेवलंय. ते 5 लोक जेव्हा मला भेटतील, एकेकाचा शिरच्छेद मी या खड्गाने करणार. त्यावर अर्जुनाने विचारलं, अशी कोण ती दुर्भागी 5 लोक आहेत, ती तरी मला सांगा. तशी तो तापस हसला, म्हणाला, ही 5 लोक सांगतो, काळजी नको करूस. म्हणाला, सगळ्यात पहिला माणूस म्हणजे हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आहे. या प्रल्हादाने माझ्या भगवंताला नाही ती संकट पडली. या प्रल्हादाला डोंगरावरून लोटून काय दिलं, आता त्या दरीत जाऊन या प्रल्हादाला झेलण्याचं काम माझ्या भगवंताला करायला लागलं. सापांकडून दंश करवला, त्या सापांचं विष उतरवायला धावायला माझ्या भगवंताला लागलं. तर अशा या प्रल्हादामुळे माझ्या भगवंताला किती बरं क्षीण झाला असेल. त्यामुळे पहिला खड्गाचा वार त्या प्रल्हादावर करायचा. अर्जुनाला ऐकायला काहीसं विचित्र वाटलं. बरं, म्हणाला, दुसरं? म्हणाले, पहिला वार प्रल्हादावर, मग दुसरा वार प्रत्यक्ष जानकीवर, माता सीतेवर, त्रेतायुगामध्ये झालेली जानकी. म्हणाले, तिने काय केलं? म्हणाले, तिच्यासाठी माझ्या रामरायाला, रामाचा अवतार जेव्हा झाला, त्या रामरायाला अनवाणी किती वन शोधत फिरावं लागलं. बरं, म्हणाले, चूक झाली, सीतेचंही चुकलं असावं, तिचं अपहरण झालं म्हणून हे सगळं घडलं. तिने लक्ष्मणाला नको ते बोल ऐकवले आणि पुढचा प्रसंग ओढवला. बरं, म्हणाले, पुढची तलवार?
म्हणाले पुढचं तलवारीचा वार हा विभीषणावर करायचा आहे, तिसरं दर्भाग्र. का तर त्याच्यासाठी लंका जिंकून एवढे युद्धाचे श्रम माझ्या परमात्म्याला रामरायाला करावे लागले. असं होता होता 3 दर्भाग्रांचा अर्थ कळला. म्हणाले मग उरलेली 2 दर्भाग्र, ते म्हणाले या सगळ्या मागच्या युगातल्या कथा झाल्या. आता या युगामध्ये हे जे 2 अधम जीव आहेत त्यांच्यासाठी ही 2 दर्भाग्र आहेत. त्यांच्यावर वार करण्यासाठी, त्यांची आठवण राहावी यासाठी ही सगळी मांडामांड केलेली आहे. म्हणाले कोणते? म्हणाले एक जीव म्हणजे द्रौपदी. ज्या द्रौपदीसाठी आपलं जेवायचं ताट बाजूला टाकून भगवंताला त्या वनवासात धावत जायला लागलं. दुर्वासांना भूक लागली, या पांडवांकडे अन्न नाही, म्हणून द्रौपदीने हाक मारली आणि भगवंताला जेवण टाकून धावत जायला लागलं. अर्जुन वरमला, श्रीकृष्ण कोपरखळी मारतायत. म्हणाले द्रौपदीच्या वर हा चौथा वार आहे. हो पण म्हणाले संकट आल्यावर परमेश्वरा नाही म्हणाले ते काही असो, स्वतःवर आलेलं संकट स्वतःच्या पुरुषार्थाने दूर करायचं असतं, भगवंताला साकडं घालायचं नसतं. एवढं कमी होतं का? म्हणून पुन्हा वस्त्र अपकर्षणाचा प्रसंग आला, त्यावेळी पुन्हा त्या भगवंताला हाक मारली. माझा भगवंत यांचा काही दास लागून गेलाय. बरं म्हणाले ते असू दे, आता आपल्या अंगलटी येतंय म्हटल्यावर अर्जुनाने द्रौपदीचाही विषय टाळला. पाचवं दर्भाग्र कोणासाठी आहे? 5वा वार कोणावर करणार ते सांगा. तो तापस म्हणाला 5वा वार या सगळ्यांपेक्षा जो नराधम आहे त्या अर्जुनावर. अर्जुन वरमला. काय बोलणार बिचारा. तो म्हणाला त्याने काय महाराज तुमचं घोडं मारलं? महाराज म्हणाले अरे या सगळ्यांपेक्षा या नराधमाने माझ्या परमात्म्याला आपल्या रथाचं सारथ्य करायला लावलं. त्यामुळे शेवटचा वार हा त्या नराधम अर्जुनासाठी आहे. हे ऐकल्यावर अर्जुन अक्षरशः गलित गात्र झाला. मात्र जे परमात्म्याला दाखवायचं होतं ते त्याच्या नेमकं लक्षात आलं. आपण पराक्रम केला नव्हे, परमात्मा आपल्या रथावर सारथी म्हणून आरूढ झाला. आपल्या हातून हा पराक्रम त्याने घडवून घेतला, हा बोध अर्जुनाला झाला. मुख्यत्वे काय, आपण आपल्या कामासाठी त्या भगवंताला शीण घालतोय म्हणून तो जनार्दन आहे. जनैहि अर्दितः जनाः अर्दयन्तियं स जनार्दनः, तो जनार्दन आहे. पुढचं नाव चतुर्व्यूह असं आहे. ओम चतुर्व्यूहाय नमः. पुंडरीकाक्ष हे 111वं नाव होतं. जनार्दन हे 126वं नाव होतं. तर चतुर्व्यूह हे 138वं नाव आहे. चतुर्मूर्ती चतुर्व्यूह, चतुर्मूर्ती चतुर्व्यूह अशा अर्थाची काही नावं या स्तोत्रात आलेली आहेत. चतुहू म्हणजे 4. आता भगवंताला 4 हात आहेत म्हणून त्याला चतुर्भुज असं म्हणतात. 4ही वेदांचा तो एकमेव संवेद्य आहे, प्रतिपाद्य आहे. चतुर्वेदवित तोच आहे. म्हणजे 4ही वेदांचा एकमात्र ज्ञाता उद्गाता हा परमात्मा आहे. या देहामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा 4 विभागामध्ये विभक्त झालेला. हे 4 देहाचे प्रकार आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह ज्याला लिंग देह असंही म्हणतो, कारण देह आणि महाकारण देह. या 4 देहांना धारण करणारा म्हणून तो चतुर्मूर्ती आहे. किंवा ऐतरेय आरण्यकामध्ये परमात्म्याच्या 4 मूर्ती, 4 पुरुष रूप सांगितलेली आहेत. एक आहे तो छंद पुरुष आहे, एक आहे तो महापुरुष आहे, एक आहे तो विराट पुरुष आहे आणि एक आहे तो या तिन्हीपेक्षा वेगळा छंदो पुरुष, वेद पुरुष, विराट पुरुष आणि चौथा
महापुरुष असे 4 पुरुष या आत्म्याची 4 रूप इतरही या आरण्यकामध्ये सांगितलेली आहेत. या 4 रूपामध्ये तो नटलेला आहे. आत्म्याचे अवस्थापरत्वे जे 4 भेद होत आहेत, आपण मागच्या सत्रात पाहिलं की विश्व म्हणजे त्या जागृत दशेमध्ये अवस्थापन्न झालेला आत्मा, वैश्वानर, विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय या 4 मूर्ती, या 4 अवस्था ज्याने धारण केलेल्या आहेत तो चतुर्मूर्ती आहे. मग चतुर्व्यूह का म्हटलं? व्यूह या शब्दाचा आपल्याला एकच अर्थ माहिती असतो, तो व्यूह म्हणजे युद्धातली, युद्धभूमीतली केली जाणारी सैन्याची विशिष्ट आकारातली, विशिष्ट धोरणाने केलेली रचना, त्याला आपण व्यूह म्हणतो. मग महाभारतामध्ये आपण ऐकलेले आहेत गरुड व्यूह, चक्रव्यूह, शेनव्यूह, शकटव्यूह, चक्रव्यूह, शूलव्यूह, सूचीमुख व्यूह, अनेक व्यूह रचना या शस्त्र किंवा युद्धशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. मात्र इथे व्यूह शब्दाचा अर्थ विशेषेण ऊहा, यस्य वा यस्मिन क्रियते स व्यूहा, ज्याची वा ज्याच्या ठाई 4 प्रकारचे भेद मानलेले आहेत, जो एकमेव अद्वितीय असून जो 4 रूपामध्ये, 4 विभागामध्ये विभक्त झालाय असं वाटतंय. विभक्त झालाय हा आभास आहे, एकमेवाद्वितीय आहे ही मूळ वास्तविक परिस्थिती आहे. एकरूप असून जो 4 म्हणजे जसं सेना एकच आहे, पण त्या सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या, वेगवेगळ्या बटालियन्स या वेगवेगळ्या जागी उभ्या केल्यामुळे ती एकमेव अखंड असणारी सेना पण वेगवेगळ्या विभागामध्ये विभक्त झाल्यासारखी वाटते, याला आपण व्यूह म्हणतो. तसं हा एकमेव अद्वितीय परमात्मा असतानाही जो वेगवेगळ्या उपाधी धारण करतो, गुणविशेष धारण करतो, त्यामुळे एकच परमात्मा अनेकविध झाला असा भास होतो. या एकाच्या अनेकत्वाच्या आभासाला व्यूह असं म्हटलंय. मग हे व्यूह किती आहेत? तर ते 4 व्यूह सांगितलेले आहेत. वैष्णव शास्त्रामध्ये, वैष्णव तंत्रामध्ये 4 संप्रदाय मुख्य आहेत: वैखानस, भागवत, सात्वत आणि पांचरात्र. त्यापैकी वैखानस आणि पांचरात्र हे जे 2 प्रमुख संप्रदाय आहेत, दक्षिण भारतामध्ये अनेक वैष्णव मंदिरामध्ये आजही या तंत्रागमांचा आधार, प्रमाणभूत शास्त्र म्हणून घेतला जातो. सगळी तिथली उपासना या शास्त्रानुसार होते. तर या पांचरात्र आणि वैखानस आगमांमध्ये परमात्म्याला व्यूह अशी कल्पना केलेली आहे. परमात्म्याचे व्यूह आहेत म्हणजे काय? एकमेव परमात्मा विश्वोत्पत्ती, स्थिती, लय या विभिन्न कार्यपरत्वे वेगवेगळ्या रूपात विभक्त झाल्याप्रमाणे वाटतो, दिसतो. असे 4 व्यूह कोणते? तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ही 4 नावं आहेत. स्वाभाविकच नाव ऐकल्यावर आपल्याला कृष्णचरित्राची आठवण होते. वासुदेव म्हणजे कृष्ण, संकर्षण म्हणजे बलराम, प्रद्युम्न म्हणजे कृष्णाचा रुक्मिणीपासून झालेला पुत्र आणि त्या कृष्णपुत्र प्रद्युम्नाचा पुत्र म्हणजे अर्थात कृष्णाचा पौत्र तो आहे प्रद्युम्न आणि रुक्मवती यांचा मुलगा अनिरुद्ध. त्यामुळे कृष्ण परिवारातल्या या 4 विभूतींना, व्यक्तींना चतुर्व्यूह मानलंय की काय असा अंदाज अनेक लोक वर्तवतात. मात्र हे 4 म्हणजे कृष्ण परिवारातली ही 4 विभूतिमत्व नाही आहेत, तर ते त्या परमात्म्याची मूळ रूप आहेत. वासुदेव म्हणजे तो खुद्द परमात्मा जो षड्गुण विशिष्ट आहे. हे षड्गुण काय ते आपण पुढे यथाकाळी बघणारच आहोत. पण 6 गुणांचं अधिष्ठान ज्याच्या ठाई आहे तो वासुदेव परमात्मा आहे, तो भगवान आहे. त्या 6 गुणांपैकी ज्ञान आणि वैराग्य हे गुण ज्याच्यामध्ये आहेत किंवा बल आणि ज्ञान हे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो संकर्षण आहे. वीर्य आणि तेज या गुणांचं अधिष्ठान ज्याच्या ठाई आहे तो प्रद्युम्न आहे.
आणि शेवटचं त्या सगळ्यामधल्या ऐश्वर्य आणि तेज हे ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे तो अनिरुद्ध आहे. वासुदेव म्हणजे परमात्मा, संकर्षण म्हणजे जीवात्मा, प्रद्युम्न म्हणजे मानसात्मा किंवा मन, आणि अनिरुद्ध म्हणजे अहंकार, अभिमान. असा हा चतुर्व्यूह पांचरात्र संप्रदायात सांगितला. म्हणून त्या परमात्म्याचं नाव चतुर्व्यूह असं आहे. चतुर्व्यूहात्मने नमः किंवा चतुर्व्यूहाय नमः. ही 4 रूप ज्याची आहेत तो चतुर्व्यूह आहे. तो परमात्मा एक काय अनंत रूपाने नटलेला आहे. त्यामुळे तो केवळ चतुर्व्यूहच नाहीये, तो पंचव्यूह, षडव्यूह, सप्तव्यूह, अष्टव्यूह, नवव्यूह, सहस्रव्यूह, अनंत व्यूह आहे. पण त्या सगळ्याचं एक उपलक्षण, प्रातिनिधिक म्हणून चतुर्व्यूह असं त्याला म्हटलंय. किंवा वाणीच्या रूपात जेव्हा परमात्मा अभिव्यक्त होतो तेव्हा परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ही 4 एकाच वाणीची रूप प्रकट असतात. त्यामुळे त्या 4 रूपात, वाणी रूपात, शब्द रूपात जो प्रकट होतो तो चतुर्व्यूह परमात्मा आहे. म्हणून त्याला म्हटलंय चतुर्व्यूहाय नमः. पुढचं नाव आहे सहिष्णू. आपण विष्णू या शब्दाच्या वेळी तो इष्णू प्रत्यय पाहिला होता. सह या धातूला इष्णू प्रत्यय लागला म्हणून ते नाव झालं सहिष्णू. सहिष्णवे नमः. सहिष्णू म्हणजे जो सहन करणार आहे. या सगळ्या विश्वामध्ये मगाशी आपण जनार्दन हे नाव पाहिलं. तुम्ही कितीही ताप व्याप त्याला द्या, तो बिचारा सहन करतो. तो बिचारा गुमान नेटाने तुमचं सगळं ऐकून घेतो. कल्पना करा, त्या पंढरीच्या वाळवंटी विटेवर आपले हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत तो किती युगांपासून, युगे 28 विटेवरी उभा, असा तिष्ठत उभा आहे. त्याला ताप होत नसेल का? ओ, आम्ही आमचे सगळे ताप नेऊन त्याच्या पायावर नेऊन घालतोय. आमच्या सगळ्या डोकेदुखी त्याच्यावर वाहतोय. एकेका संतांची चरित्र पाहिली तर संतांच्या चरित्रात जेव्हा जेव्हा संकट यावं तेव्हा तेव्हा परमात्म्याने ढाल होऊन ते संकट आपल्या छातीवर झेलावं. गोरा कुंभारांनी विठ्ठलाच्या शपथे खातर आपले हात तोडून घेतले, तेव्हा त्याचा प्रपंच चालवण्यासाठी पांडुरंगाला, माता रुक्मिणीला कुंभार होऊन त्यांचा संसार चालवायला लागला. लाखा कोल्हाट्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्या कोल्हाट्याच्या संसार चालवण्यासाठी भगवंताला कोल्हाट्याचा खेळ मांडावा लागला. प्रत्यक्ष रुक्मिणी मातेला कोल्हाटीण होऊन दोरीवरची कसरत करावी लागली. तात्पर्य काय? या भक्तांचे ताप जो सहन करतो, नवे नवे या सगळ्या विश्वाचे ताप जो सहन करतो. महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी पांडवांवर आलेली संकट परमात्म्याने स्वतःवर झेललेली आहेत. सगळं युद्ध, खरं तर परमात्म्याला हे युद्ध जिंकणं काही अशक्य नव्हतं, पण आपल्या भूमिकेला न सोडता तो सगळं झेलत राहिला, सोसत राहिला. आणि एवढं सगळं कमी होतं की काय, म्हणून या युद्धाच्या वर अगदी सगळं युद्ध विजयश्री हातात आली. पण गांधारीने शाप दिला. खरं तर गांधारीने शाप कोणाला द्यायला हवा होता? पांडवांना. पण गांधारीने शाप देताना कृष्णाला दटावलं. तुझ्यामुळे हे सगळं युद्ध झालं. खरं तर या युद्धाला कारण कोण झाले होते? काही अर्थी पांडव आणि काही अर्थी कौरव. युधिष्ठिराने द्यूत खेळायला नको होतं, पण तरीही अनाठाई द्यूत आणि क्षात्र धर्माच्या अट्टहासापायी, दुराग्रहापायी विद्वान लोक द्यूत खेळू नको असं सांगत असताना द्यूतला बसला. जे पणायला लावू नाही येते त्याने लावलं. इथे पांडवांची चूक आहे. आणि मुळातच पांडवांचा दुस्वास करणं, त्यांना पाण्यात पाहणं ही दुर्योधनाची चूक आहे. म्हणजे कौरव म्हणजे धृतराष्ट्र पक्ष आणि पांडव पक्ष या दोघांची चूक आहे. दुर्योधनासारख्या अतिमानी माणसाने स्वतःची महत्वाकांक्षा
नियमित न करता, संतुलित न ठेवता आसुरी महत्वाकांक्षा बाळगली. पांडवांचंही राज्य मला मिळावं ही महत्वाकांक्षा बाळगली, द्यूताचं कपट केलं. अशा वेळी त्या दुर्योधनाला मार्गावर आणण्याऐवजी ही गांधारी कृष्णाला कारणीभूत ठरवते. सगळं खापर युद्धाचं फोडते ते कृष्णाच्या माथी. तुझ्यामुळे हे युद्ध घडलं, तुझ्यामुळे हा भीषण नरसंहार झाला. त्यामुळे शाप देताना गांधारीने कृष्णाला शाप दिला की जशी आत्ता या धारतराष्ट्र आणि पांडवांच्या कुळाची दुरवस्था झाली तशी यादव कुळाची होईल. आजपासून 36 वर्षांनी हे यादव आपसात लढून मरतील आणि या सगळ्यावर कळस म्हणजे तुला वीरोचित मरण येणार नाही, युद्धात लढता लढता मरण येणार नाही. एखाद्या श्वापदाचा वध जसा एखादा शिकारी करतो तशी तुझी हत्या होईल. एवढे सगळे शाप त्या कृष्णाने स्थितप्रज्ञपणे स्वीकारले, नव्हे सोसले. आणि वर सांगितलं चीर्णम चरसी क्षत्रिये, आधीच मी ठरवून ठेवलंय, हा माझाच संकल्प आहे. तुझ्या शापाच्या मिशाने तुम्ही पूर्णत्वास नाही. केवढा मनाचा उदारपणा आहे. आता खरं तर ती निराधार स्त्री आहे. राग काढायचा म्हटलं असतं तर अशक्य नव्हतं. सगळी सत्ता हातात होती. तो सर्व सत्ताधीश परमात्मा जर तुमच्यावर राग काढायला बसला तर तुम्हाला जगणं नकोसं होईल. पण तो कधीही हा राग काढत नाही. तुम्ही त्याला कितीही नावं ठेवलीत, कितीही शिव्या दिल्यात. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. आवली पांडुरंगाला रोज शिव्या घालतीये, पण पांडुरंग तिच्या पायातला काटा काढण्यासाठी झटतोय. कोणी काही उठून त्याला बोलावं, मात्र त्या परमात्म्याने कायम तुमच्या कल्याणाचाच विचार करावा, असा तो सर्व सहिष्णू आहे. एकदा घटना अशी घडली. एक नास्तिक माणूस, रशियामधली गोष्ट आहे, साम्यवादी रशिया. आणि हा नास्तिक माणूस अक्षरशः कफल्लक झालाय. पदरी एक फुटकी कवडीही राहिली नाहीये आणि दारोदार भीक मागत हा फिरतोय. करता करता थंडीचे दिवस आले. सगळीकडे रशिया आहे, बर्फ पडलेला आहे आणि त्या बर्फातून चालणंही दुष्कर झालंय. अंगावर धड कपडे नाहीयेत. शीता कालापासून, त्या थंडीपासून रक्षण होऊ शकत नाहीये. अर्धा अधिक गारठलाय, शरीर शिथिल पडलंय. आता बहुतेक मृत्यू येतो की काय अशा आसन्न मरण अवस्थेत तो तिथे रस्त्यावर पडलाय. इतक्यात तिथनं जाणाऱ्या एका व्यक्तीला त्याची दया आली. त्याने त्याला उचललं, आपल्या घरात नेलं. त्याला आपल्या घरातल्या शेगडीच्या बाजूला बसवलं. ऊब मिळाल्यावर, जरा धग आल्यावर स्वारी बोलायला लागली. मग त्याला अन्न पाण्याची व्यवस्था त्या यजमानाने केली. जरा पोटात अन्नाचे 4 घास पेय गेल्यावर ही व्यक्ती बोलायला लागली. म्हणाली, ह्या माझ्या अवस्थेचं कारण तो एकमेव देव आहे. बघा, नास्तिक आहे, देव मानत नाही, पण स्वतःच्या दुरवस्थेचं कारण काय, त्याला कारणीभूत कोण? तर स्वतःचं कर्म न म्हणता ज्याला तो मानतच नाही त्या देवावर खापर फोडतोय. त्या देवामुळे असं झालंय. आता ज्या व्यक्तीने ह्या माणसाला घरात आणून आश्रय दिला होता, आसरा दिला होता, ती व्यक्ती सहृदय होती, पण तितकीच भगवंताची भक्त होती. कट्टर ख्रिश्चन होती व्यक्ती. आणि ती व्यक्ती आपल्या देवाविषयी हे उद्गार ऐकायला लागली. एक मर्यादेपर्यंत त्याने ऐकून घेतलं. राग अनावर झाला. म्हणाले, त्या देवाच्या कृपेने तुला एवढं सगळं मिळालं, त्याच्याकडे तुझं लक्ष नाहीये. फक्त त्या परमात्म्याला नावं ठेवतोयस, त्याचे दोष दाखवतोयस. आता या उपर एक शब्द जरी माझ्या देवाविरुद्ध काढलास तरी घराबाहेर ढकली. मात्र तो देखील जातिवंत नास्तिक, आपल्या तर्काला पेटलेला, तो म्हणाला, असं कसं, मी हेच म्हणणार, त्या देवामुळेच माझी ही दुरवस्था झाली. हे ऐकलं मात्र त्या भक्त अंतःकरणाच्या व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्याने त्याला घराबाहेर ढकलून दिलं. आणि तो प्रार्थनेला देवाची क्षमा मागायला बसला की मी असं करायला नको होतं, पण असं घडलं खरं, कारण तुझी निंदा त्याने केली, ईश निंदा त्याने केली.
तेव्हा त्याची प्रार्थना ऐकून देव साक्षात साकार प्रकट झाला. म्हणाला, अरे बाकीचं जाऊ दे, त्याला आधी घरात घे. बघा, म्हणजे ज्या व्यक्तीने त्या परमात्म्याला नावं ठेवली, त्याचं कल्याण, त्याचं भलं व्हावं यासाठी परमात्मा विचार करतोय. ही सहिष्णुता आहे. पुराणामध्ये कथा येते, भगवान शंकरांचा अवतार कालभैरव, ब्रह्मदेवांचं मस्तक त्याने कापलं आणि ब्रह्महत्येचा दोष त्या कालभैरवाला लागला. आणि असा कालभैरव जो कालस्वरूप आहे, तो त्रैलोक्यामध्ये भिक्षाटन करत फिरतोय. हातात भिक्षापात्र ते ब्रह्मकपाल आहे आणि त्या ब्रह्मकपालामध्ये रक्त मांसाची भिक्षा मागत हा भैरव फिरतोय. आणि असं करता करता साक्षात वैकुंठाधिपती नारायणाच्या दारी हा भैरव आला, भिक्षा मागितली. आता वैकुंठामध्ये रक्त मांस कुठून असणार? त्या वैकुंठाधिपतीची प्रजा, त्याचं राज्य म्हणजे हे सगळं त्रैलोक्य आहे. तेव्हा भैरव म्हणाला, हे नारायणा, तू जर माझं हे खप्पर, हे माझं कपाल रक्त मांसाने भरणार नसशील, तर ही सगळी तुझी जी प्रजा आहे तीच मी खाऊन टाकतो. त्यावेळी नारायण म्हणाले, असं करू नकोस, तुला रक्त हवंय ना, तुझी रक्ताची तृष्णा मी शमवतो. असं म्हणून नारायणाने आपल्या हृदयावर आघात केला आणि त्या हृदयातून एक रक्ताची चिळकांडी उडाली आणि त्या रक्ताची चिळकांडीने हे ब्रह्मकपाल भरायला सुरुवात केली नारायणाने. मात्र चमत्कार असा, अनंत युग लोटली तरी ते ब्रह्मकपाल काही भरेना. लक्षात घ्या, ब्रह्मा हा आदि जीव आहे, आदि मनुष्य आहे. त्यामुळे आदि जीव असल्यामुळे जीवाची जी तृष्णा आहे, जीवाची जी क्षुधा आहे, ती कधी शांतच होत नाही. माणसाची वासना कधी तृप्त होत नाही, त्याचं हे प्रतीक आहे. नारायणाने स्वतःची रक्ताची धार जरी त्यात ओतली तरी ते पात्र काही भरेना. अनंत युगापर्यंत ते रक्ताची, रुधिराची धार त्यात सोडत राहिले. त्या रुधिराचं पान हा भैरव करत राहिला, पण पात्र काही भरलं नाही. अखेर या निष्ठेने भैरव प्रसन्न झाला. म्हणाला, तू स्वतःच्या रुधिरधारेने या विश्वाचं रक्षण करतोयस, हवं ते वरदान माग. नारायण म्हणाले, या प्रजेचं रक्षण आता तू कर. माझी जी ही त्रिभुवनातली प्रजा आहे, त्याचं रक्षण तू करावंस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भैरव म्हणाले की मी आता या सगळ्या प्रजेचा क्षेत्रपाळ म्हणून काम बघेन, मात्र हे काम प्रलय कालापर्यंत बघेन. ज्या क्षणी प्रलय काळ येईल त्यावेळी या सगळ्या प्रजेचा नाश, संहार मीच करीन. कथेचं तात्पर्य इतकंच की या विश्वाचं रक्षण करण्यासाठी वाटेल तो ताप हा परमात्मा सहन करतोय, म्हणून त्याचं नाव सहिष्णू आहे. म्हणून त्याला म्हणतायत सहिष्णवे नमः. पुढचं नाव आहे उपेंद्राय नमः. उप इंद्र. इंद्र म्हणजे देवाधिदेव, देवांचा राजा. आणि उप हा शब्द नेक्स्ट टू इंद्र, म्हणजे जसं आपण उपमुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, उपाध्यक्ष, उपसभापती असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेतरी गौणत्व आहे, दुय्यम आहे. पण गंमत अशी आहे भाषाशास्त्रातली, बाकी सगळ्या ठिकाणी उप हा शब्द दुय्यम गुण दाखवतो, मात्र उपेंद्र या नावामध्ये हा शब्द इंद्रापेक्षा श्रेष्ठत्व दाखवतो. अपवाद आहे उप या उपसर्गाला. इंद्र हा जर सर्वश्रेष्ठ असेल तर उपेंद्र हा इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. इंद्र जिथे उप झाला, इंद्र जिथे दुय्यम होतो, ते स्थान, ते पद म्हणजे विष्णुपद आहे, म्हणून तो उपेंद्र आहे. पुराण कथेनुसार अदिती आणि कश्यप यांच्या 12 पुत्रांपैकी 11वा पुत्र हा इंद्र आहे आणि 12वा पुत्र हा वामन आहे. त्यामुळे ही इंद्रानंतर ज्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव उपेंद्र असं पडलं. आता इंद्र या शब्दाचा अर्थ आत्मा असा उपनिषदांनी केलेला आहे. या देहामध्ये जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा अधिपती तो इंद्र आहे. मात्र या देहातल्या इंद्रावर, त्या देहातल्या इंद्राच्या पलीकडे
जो मूळ परमात्मा आहे, शिव आहे, जीव आणि शिव, त्यातला जीव म्हणजे इंद्र आणि शिव परमात्मा म्हणजे उपेंद्र विष्णू. ऋग्वेदामधल्या विष्णू सूक्तामध्ये इंद्र आणि विष्णू हे कसे आहेत तर सखा, दोघांनाही सयुजा सखाय असं म्हटलेलं आहे. इंद्रस्य युज्य सखा असंच त्या विष्णूंना म्हटलेलं आहे. शिव रुद्र हा वैश्रवण सखा आहे, कुबेराचा सखा आहे, तर विष्णू हा इंद्र सखा मानलेला आहे. इंद्राच्या जो साहचर्याने राहतो, सखा म्हणजे समानम खम येशाम, ते ज्यांचा विहार एकत्र एक साथ होतो तो सखा आहे. उप या शब्दाचा अर्थ निकट, जो इंद्राच्या निकट राहतो. आता हे नैकट्य, ही जवळीक कशी आहे, त्याच्यासाठी संस्कृत मधला एक दृष्टांत दिला जातो. संस्कृत मध्ये स्थूलारुंधती न्याय असा एक शब्द आहे. स्थूलारुंधती न्याय, न्याय आहे म्हणजे एक प्रकारचा ज्याला वाग्व्यवहार, वाक्प्रचार म्हणतात तसा. सप्तर्षी हे जे एक नक्षत्र मंडल आहे, त्या सप्तर्षींच्या 7 ताऱ्यांमध्ये 8वा तारा अरुंधतीचा तारा आहे. आणि त्या अरुंधतीचा तारा हा अतिशय सूक्ष्म आहे, छोटा आहे. तेव्हा होतं काय, त्या अरुंधतीच्या ताऱ्याला दाखवण्यासाठी आपल्याकडच्या विवाह संस्कारामध्ये एक विधी आहे, अरुंधती दर्शन. त्या नवऱ्याने आपल्या पत्नीला वसिष्ठ आणि अरुंधती ताऱ्यांचं दर्शन करवायचंय, ध्रुव ताऱ्याचं दर्शन करवायचंय. का, आपलं पुढचं गार्हस्थ्य जीवन, संसार हा ध्रुवासारखा स्थिर व्हावा, अचल व्हावा, अढळ व्हावा. आणि बरोबरीने वसिष्ठ अरुंधती यांचं जे दाम्पत्य जीवन आहे, त्यांचा आदर्श, त्यांच्यासारखं आदर्श साहचर्य, सहजीवन आपलं असावं, असा संकेत त्यामागे आहे. तर तो अरुंधतीचा तारा साध्या दृष्टीने पटकन दिसत नाही, म्हणून मग आधी वसिष्ठाचा तारा जो स्थूल आहे त्याच्याकडे बोट दाखवलं जातं की तो जो मोठा तारा दिसतोय तो बघ, ती अरुंधती आहे असं समज. म्हणजे जसं आपण बीजगणितामध्ये एक्स असं मानतो, आपल्याला जे मूल्य माहीत नाही, जी संख्या माहीत नाही, त्या जागी एक्सची कल्पना करतो. आणि मग त्या गृहीतकावरून, एक्स हे गृहीतक आहे, अभ्युपगम आहे, हायपोथेटिकल आहे, की आहे असं समजा, सपोज दॅट असं माना ते आहे. आणि मग त्या ज्ञातावरून जे अज्ञेय आहे, अज्ञात आहे, त्याची कल्पना की त्या मोठ्या ताऱ्याच्या पलीकडे थोडं वर तिरप्या रेषेत पहा, जो छोटा लुकलुकता तारा आहे तो मूळ अरुंधती आहे. म्हणजे दाखवायचे छोटीशी अरुंधती, पण ती दिसणार नाहीये, म्हणून स्थूल वसिष्ठाच्या ताऱ्याकडे अरुंधती म्हणून निर्देश केला. याला शाखा चंद्र न्याय असंही म्हणतात. प्रतिपदेचा चंद्र दिसणार नाहीये म्हणून शाखा दाखवायची, वृक्षाची डहाळी दाखवायची, डहाळीच्या वर इवलीशी चंद्रकोर दिसणार आहे. दाखवायची आहे काय तर ती चंद्रकोर, मात्र माध्यम काय झालाय तर ती वृक्षाची डहाळी किंवा वसिष्ठाची तारका. तसं इंद्र ही त्या परमात्म्याला दाखवणारी तारका आहे. परमात्मा विष्णू हा सूक्ष्म आहे, मात्र त्याच्या बरोबर नंतर कोण आहे तो इंद्र आहे. इंद्रावरून त्या उपेंद्राचा अंदाज बांधायचा आहे. ज्ञात इंद्रावरून अज्ञेय उपेंद्राची कल्पना करायची आहे, म्हणून त्याचं नाव उपेंद्र आहे. इंद्राच्या निकट आहे, इंद्राच्या पलीकडे आहे. इंद्र हे एक प्रकारे शब्द ब्रह्म आहे आणि उपेंद्र हे परब्रह्म आहे. शब्द ब्रह्मणी निष्णातः परम ब्रह्माधिगच्छति. इंद्र आधी समजून घ्या, इंद्र ओळखा, उपेंद्र कळेल. जीवात्मा म्हणजे इंद्र आहे, जीवात्मा समजून घ्या, परमात्मा कळेल. म्हणून त्याला, त्या परमात्म्याला उपेंद्र असं म्हटलेलं आहे. ओम उपेंद्राय नमः. त्या उपेंद्र विष्णू परमात्म्याच्या चरणी आजची सेवा समर्पित करूया आणि इथेच विराम देऊया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका.
जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय